इम्तियाज जलील यांनी अमित शहा यांनी केलेल्या टीकेला आता उत्तर दिलेलं आहे। संभाजीनगरमध्ये आज पुन्हा निजामशाही आहे असं विधान हे अमित शहा यांनी केलेलं होतं। कालच्या सभेमध्ये त्यांनी हे विधान केलं। अमित शहांचा इम्तियाज जलील यांच्यावरती या विधानाच्या माध्यमातून थेटपणे निशाणा पाहायला मिळाला आणि यानंतर आता संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी उत्तर दिलंय, निजामासारखे तर तुम्ही वागताय असं इम्तियाज जलील यांनी शहा यांच्या टीकेवरती म्हटलेलं आहे। संभाजीनगर का जाम नाम पूछते हैं और कोई पूछता है वहां से एमपी किस पार्टी का है तो कहते हैं मजलिस का है। क्या आप लोग आज यहां से तय कर जाएंगे कि ये मजलिस को उखाड़ कर फेंकेंगे और मोदी जी को एक कमल यहां से भेजेंगे? आप तय करते हैं? जोर से बोलिए, तय करते हैं? मोदी जी को 400 पार कराओगे? तीसरी बार प्रधानमंत्री बनाओगे? लोकांना सगळ्यांना कळालेलं आहे की भारतीय जनता पार्टी काय करत आहे। दुर्दैवाने मला हे सांगावं लागतं की ज्या काळात तुम्ही माझा संबंध जे आहे ते निजामाशी जोडत आहे, माझं काही देणं घेणं नाही। निजाम होते एका काळात, ते गेले मेले संपले आता। आणि पण हे मला हे सांगायचं आहे की जे काम निजाम करत होते, देशाला कमजोर करण्याचं काम, देशाला तोडण्याचं आणि फोडण्याचं जे काम करत होते, ते दुर्दैवाने आज कोणता पक्ष ते काम करत आहे। अमित शहा साहेब, मला बोलण्याची वेळ येऊ देऊ नका, मला सगळं माहित आहे।